आज आपण दिल्ली स्टाईल छोले भटुरेची अगदी अचूक प्रमाणामध्ये आणि परफेक्ट रेसिपी पाहणार आहोत. यामध्ये परफेक्ट भटुरे कसे बनवायचे, सोबतच एकदम स्ट्रीट स्टाईल भाजी कशी बनवायची, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी भरपूर टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत. व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता आपण सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी 2 कप छोले घेऊन ते स्वच्छ धुवून रात्रभर त्याला पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत. म्हणजे छोले छान भिजले जातात. कमीत कमी याला 7-8 तास तरी आपल्याला भिजवून घ्यायचे. आता हे रात्रभर भिजवून घेतलेले एका कुकरमध्ये घेते. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे. तर हे छोले पूर्णपणे बुडतील आणि वरती साधारण 1 इंच पाणी राहील एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचे. आता यामध्ये मीठ घालूयात आणि अगदी थोडासा यामध्ये खायचा सोडा घालूयात, म्हणजे हे छान शिजले जातात. आता यासाठी आपल्याला काही मसाले लागणार आहेत. तर एका सुती कपड्यामध्ये मी थोडासा ओवा घेतलाय, 2 मसाला वेलच्या घेतल्यात, दालचिनी घेतलेली आहे, 2 हिरव्या वेलच्या, 2-3 लवंगा, 4-5 काळी मिरी, 2-3 तमालपत्र घ्यायचे आणि थोडी चहाची पत्ती घ्यायची, चहा पावडर घ्यायची. तर साधारण चमचाभर घेतलेली आहे. आता याची छान एक पोटली तयार करायची आणि ही आपल्याला यामध्ये ठेवायची. आता कुकरचं झाकण लावायचे आणि कुकरच्या 4 आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्यात. 4-5 शिट्ट्यामध्ये हे चांगले शिजले जातात. आता कुकर होते, छोले छान शिजले जात आहेत, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात. तर आता भटुरेसाठी आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. इथे मी मैदा घेतलेला आहे. यासाठी लागणारे जे सर्व साहित्य आहे तुम्हाला त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आता यामध्ये आपण बारीक रवा घालूयात, मीठ घालायचं यामध्ये. यासोबतच यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची, यामुळे चवही छान लागते आणि भटुऱ्याला रंग छान येतो. आता यामध्ये आपल्याला थोडा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि थोडी बेकिंग पावडर घालायची आहे. याचं जे प्रमाण आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, लिस्ट दिलेली आहे. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. हे जे प्रमाण आहे अगदी अचूक प्रमाण दिलेलं आहे. हेच प्रमाण घ्या, म्हणजे भटुरे अगदी छान होतात, चवीलाही छान लागतात आणि ते मस्त फुगतातही. आता हे चांगले या पद्धतीने मिक्स करून घेतलंय. आता यामध्ये आपल्याला दही घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे. आणि आता यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे. तर साधारण 2 कप जर मैदा असेल तर तेवढ्यासाठी आपल्याला पाऊण कप एवढं पाणी लागतं. थोडंसं प्रमाण कमी जास्तही होऊ शकतं, एखादा टेबलस्पून. आणि पीठ आपल्याला खूप जास्त घट्ट करायचं नाही, थोडंसं सैलसर पीठ भिजवायचं, म्हणजे भटुरे छान होतात, फुगतातही मस्त. आता यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं. आता हे पीठ आपल्याला चांगलं मऊ करून घ्यायचं. जेवढं पीठ चांगलं भिजवलं जाईल तेवढे आपले भटुरे छान होतात, फुगतात मस्त. त्यामुळे याला व्यवस्थित मऊ करून घ्यायचे. या पद्धतीने याला 4-5 मिनटं मऊ करून झालं की आता याचा एक या पद्धतीचा गोळा तयार करायचा आणि पीठ आपल्याला रेस्ट व्हायला ठेवायचे. तर पीठ कमीत कमी 1.5 तास तरी आपल्याला रेस्ट व्हायला ठेवायचे. याला वरतून थोडंसं तेल लावायचं आणि यावर चांगलं झाकण ठेवून पीठ आपल्याला भिजायला ठेवायचं. याला हवा लागू द्यायची नाही किंवा यावरती एखादा सुती कपडा तुम्ही ओला करून तोही ठेवू शकता, पण पीठ छान मऊ राहायला हवं. आता तोपर्यंत आपले छोलेही व्यवस्थित शिजलेले आहेत. त्यातली ही जी मसाल्याची पोटली आहे ती काढून टाकायची. इथे बघू शकता हे छान सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण फोडणी करूयात. आता फोडणीसाठी इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये घालूयात 3-4 टेबलस्पून तेल. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये थोडासा ओवा घालायचा आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा. ओवा घातल्यामुळे भाजीला चवही चांगली येते आणि पचनालाही मदत होते. आता लोखंडी कढई घेतल्यामुळे आपली जी भाजी आहे त्याला रंग खूप छान येतो. तुम्ही दुसरीही कढई घेऊ शकता, पण जसा बाहेर आपल्याला थोड्या काळ्या रंगाचे चणे मिळतात त्या पद्धतीचा याला रंग येतो, चवही चांगली लागते. कांदा चांगला परतून झाला की यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. पुन्हा याला चांगलं परतून घेऊयात. आता हे सगळं चांगलं परतून झालं की गॅसची फ्लेम कमी करायची. यामध्ये घालायची हळद,
लाल मिरची पावडर घालायची, थोडी जिरेपूड घालूयात आणि धनेपूड घालूयात. आता यामध्ये आपल्याला छोले मसाला घालायचा, तर साधारण 2 टेबलस्पून मसाला घातलेला आहे. मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालूयात. टोमॅटो प्युरी घालून त्याला छान तेल सुटेपर्यंत परतायचे. यामध्ये मी मीठ घालते आणि याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेते. आता हे सगळं छान परतून झालं की आपण जे शिजवून घेतलेले चणे आहेत ते यामध्ये घालायचे. अगदी थोडे घालायचे, साधारण आपला जो भाजीचा चमचा असतो, पळी असते, 1 पळी एवढे घालायचे आणि त्याला मॅश करून घ्यायचं. यामुळे आपली जी भाजी आहे त्याला टेक्स्चर छान येतं. तर या पद्धतीने चांगले मॅश करून घेतले की नंतर राहिलेले जे शिजवून घेतलेले चणे आहेत ते आपल्याला यामध्ये घालायचे, त्यातलं पाणीही घालायचे. याला आता मिक्स करून घेऊयात. चांगलं मिक्स करायचं आणि 4-5 मिनिटं याला शिजवून घ्यायचे. गरज वाटत असेल तर यामध्ये मीठ घालायचे. मीठ आपण चणे शिजवतानाही घातलेलं आहे आणि फोडणीमध्येही घातलेलं आहे. त्यामुळे चवीनुसार आपल्याला पुन्हा चव बघून यामध्ये मीठ घालायचे. आता हे पुन्हा 5-6 मिनिटं शिजल्यानंतर गॅसची फ्लेम आता कमी करायची आणि बाकीचे मसाले घालायचे. आता यामध्ये मी 2-3 स्लिट केलेल्या हिरव्या मिरच्या घालते. यासोबतच असे लांब काप करून घेतलेले अद्रकचे तुकडे घालते. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडी कसुरी मेथी घालते. कसुरी मेथी थोडी गरम करून घ्यायची आणि त्याला हाताने क्रश करायचं आणि मग यामध्ये घालायची. आणि यामध्ये आता आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं तूप घालायचे. छान या पद्धतीने तुपाचा तडका झाला की याला पुन्हा मंद आचेवरती आपल्याला 5 मिनिटं शिजवून घ्यायचे आणि 5 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे. तर इथे बघू शकता एकदम स्ट्रीट स्टाईल आपली मस्त अशी छोलेची भाजी तयार झालेली आहे. रंगही खूप छान आला आहे आणि टेक्स्चरसुद्धा खूप मस्त आलेलं आहे. आता गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे आणि आता आपण भटुरे बनवून घेऊयात. तर हे जे पीठ आहे मी 2 तास भिजत ठेवलेलं होतं. 2 तासानंतर एकदा याला हलकंसं मऊ करून घ्यायचं आणि या पद्धतीने याचे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे. तर साधारण 2 कप जर मैदा असेल तर 8 ते 10 भटुरे होतात. आणि हे आपल्याला एका तेल लावलेल्या ताटामध्ये काढून ठेवायचे. पुन्हा आपल्याला याला 10 ते 15 मिनिटाचा रेस्ट द्यायचा आहे. आणि यावरती एक छान सुती कपडा ओला करून घ्यायचा आणि 10 मिनिटं हे असंच ठेवायचे. 10 मिनिटानंतर आपल्याला याचे भटुरे बनवून घ्यायचे. तर याला हाताने थापून घेते. एकसारखं थापायचे, कुठे जाड कुठे पातळ नाही ठेवायचं. छान एकसारखं थापून घेतल्यानंतर त्याला एकदा थोडंसं लाटण्याने लाटून घ्यायचे. तर छान एकसारखं याला थापून घेतल्यानंतर आपल्याला याला तळून घ्यायचे. तर या पद्धतीने याला अलगद असं काढून घ्यायचं, उचलून घ्यायचं आणि चांगल्या कडकडीत गरम झालेल्या तेलामध्ये तळून घ्यायचे. तर तळताना त्याला हलकंसं प्रेस करायचं आणि पुन्हा वरतून तेल सोडायचं, म्हणजे भटुरे छान फुगतात, मस्त फुग्यासारखे फुगतात. तर इथे बघू शकता अगदी मस्त आपला टम्म फुगलेला भटुरा तयार झालेला. रंग पाहू शकता खूप छान आलेला आहे. पिठी साखर घातल्यामुळे याला रंग खूप छान येतो आणि बाकीचं जे आपण प्रमाण घेतलेलं आहे त्यामुळे आपले भटुरे खूप मस्त होतात. या पद्धतीने तळून झालं की काढून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मस्त आपली छोलेची भाजी आणि मस्त फुगलेला भटुरा खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्ससुद्धा नक्की कळवा.